आर्ट ऑफ वर्किंगच्या आजच्या पर्वात आपण श्रम महात्म्य याचं वाचन करीत आहोत. त्याची महती काय आहे, त्याचं महत्त्व काय आहे याबद्दल आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी चरण 21 ते 27 आपण वाचतो आहोत. श्रमहीनांचा तू उद्गाता, होई तयासी श्रमप्राप्ती, देई विपुल धन संपत्ती, रास करशी बेकारीचा काय. श्रमस्व बनवी सकलांशी, श्रमलाभ देई तयांशी, श्रमेच्छुकांची पूर्ण होई श्रमकामना, श्रद्धा ठेवावी श्रमावर. श्रममहात्म्य अतिसुलभ, श्रमत्व येई त्याचे दिसूनी, देह भावे करावे पठन, होई अश्रमींचा उद्धार. आयुष्याच्या शेवटच्या दिवशी घ्यावी भेट श्रमनोकरी खासी, श्रमस्कार होईल जीवनी, श्रमत्वत्व आहे महादैवी. श्रमयोनी नाव तयाचे, घ्यावे श्रमध्यान चित्ती श्रमाचे, पूर्ण करावा श्रमयोग नीट, स्वस्थ चित्ती एकाग्र बुद्धी. श्रमसत्य आहे संजीवन, संतुष्ट होई श्रमतत्व, श्रमकार्यास घ्यावे वाहून, जयकार होई श्रमाचा सर्वत्र. स्तोत्र महात्म्य श्रमाचे थोर, पालटे जीवनाचे रूप अपार. येई श्रमानुभव महत्त्वे सर्वा, शरीर श्रमस्तुती अवश्य करा. श्रम महात्म्य हे जे आहे श्रमाचं, त्यामध्ये श्रमाला आव्हान केलेलं आहे की तू श्रमहीनांचा उद्गाता आहेस आणि त्यांना श्रमप्राप्ती करून तू दे, त्यांना विपुल धनसंपत्ती प्रदान कर आणि बेकारीचा कायमचा नाश कर. खुद्द श्रमालाच असं साकडं घातलेलं आहे. दरिद्री दुःखी जे आहेत त्यांना मदत कर, हे श्रमा त्यांना तू मदत कर, त्यांच्या जीवनातला अंधकार दूर कर, सकल मनोरथ त्यांचे पूर्ण कर, त्यांची बेकारी निघून जाऊ दे. श्रमस्व बनवी सकलांशी, सगळ्यांना समस्वी बनव, कुणाला आळशी बनवू नकोस, कुणाला कामचोरीचा डाग लागून देऊ नकोस. आणि श्रमलाभ द्या तयांशी, सगळ्यांना श्रमलाभ मिळू दे. जे श्रमइच्छुक आहेत त्यांची इच्छा पूर्ण होऊ दे, त्यांची स्वप्न पूर्ण होऊ दे, त्यांनी भावी आयुष्याबद्दल जे काही ठरवलेलं आहे ते सुद्धा पूर्ण होऊ दे. मात्र त्यासाठी श्रमावर त्यांची श्रद्धा असायला पाहिजे. त्यांची म्हणजे जे कोणी श्रम करणारे आहेत किंवा जे श्रमी आहेत त्या सर्वांची इच्छा ही श्रमावर असायला पाहिजे. स्वतःच्या हातावर असायला पाहिजे, मनगटावरच्या बळावर तो श्रमी जो काम करतो त्याच्यावर असायला अपार श्रद्धा असायला पाहिजे. श्रममहात्म्य अतिसुलभ आहे. श्रममहात्म्य जे आहे ते एकदम सुलभ आहे, सोपं आहे, कठीण आहे, अवघड नाही आहे. एखादं काम आपण करायला घेतो तेव्हा अवघड वाटतं, कठीण वाटतं, मनात धाकधूक होते, हे होईल की नाही काम माझ्याने, तर इथे माझं मन रमेल की नाही, एक बेचैनी मनामध्ये निर्माण होते. आधीच्या जागी होतं ते काम चांगलं होतं, आधीच्या जागी जे काम होतं ते सुद्धा करायला मन काकू करत होतं, पण ते बदली झाली किंवा ते सुटलं किंवा ते सोडलं म्हणा, म्हणून आपण दुसरी ठिकाणी येतो नोकरी करायला किंवा व्यवसाय करायला. मग दुसऱ्या ठिकाणची जी माणसं कशी आहेत, अनोळखी आहेत, ते साहेब कसे आहेत, त्या मॅडम कशा आहेत, असं आपल्या मनाला बहुत भीती वाटते. परंतु श्रम महात्म्य हे अतिसुलभ आहे आणि श्रमत्व सगळ्यांना दिसून येतं, हे लक्षात घ्या. मात्र देहभावे महात्म्य पठण करायला पाहिजे. अश्रमींचा सुद्धा उद्धार होऊ शकतो त्याने, म्हणजे त्यांना स्फूर्ती मिळू शकते किंवा त्यांचे जे मळब आलेलं आहे किंवा त्यांचे नैराश्य आलेलं आहे, त्यांच्या मनामध्ये जे अश्रमाचा विचार आलेला आहे तो सुद्धा निघून जाण्यास यातील चरणांमुळे मदत घडू शकते. आयुष्याच्या शेवटच्या दिवशी ज्याने कोणी काम केलं नाही किंवा जे आळशी राहिले किंवा ज्याने आयुष्यभर कामचोरीचा शिक्का मिरवला कपाळावर, त्यांनी शेवटच्या दिवशी तरी श्रमाची नोकरी चाकरी करायला पाहिजे.
आणि स्वतःचा उद्धार करून घ्यायला पाहिजे. तरच तुमचा जीवनात श्रमस्कार तुमचा होऊन जाईल. आणि हे जे आहे श्रमतत्व, ते जीवनासाठी दैवी आहे, महादैवी आहे. दैवी म्हणजे चमत्कार. त्याचा तुम्ही एकदा तरी त्याची अनुभूती घ्यायला पाहिजे. श्रमाची, कामाची, नोकरीची, कष्टाची. आणि कष्टाची तयारी असेल, कोणाच्याकडेही कष्टाची तयारी असेल तर मनुष्य कामाला लायक ठरतो. भले त्याच्या मर्जीचं काम नसेल, आवडीचं काम नसेल, पण तो काम करतो. आणि श्रमयोनी नाव श्रमाचे. या श्रमाचे नाव काय? श्रमयोनी आहे, श्रमजीवन आहे, श्रम अवतार आहे. घ्यावे श्रमधान चित्ती, घ्यावे श्रमध्यान चित्ती. मनामध्ये शांत चिंताने श्रमाची जी छबी निर्माण करावी की मी असं करीन, मी तसं करीन आणि मला कसं करायचं श्रम. आणि त्या प्रकारे तुमचं काम करण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये तयार होऊन जे तुमचं काम तुम्ही ठरवलेलं आहे आयुष्याचं, ते होईल. भले त्याला वेळ लागेल. तुमचे प्रयत्न, रोजचे श्रम, रोजचे कष्ट त्यासाठी कामाला येतील आणि त्याला मदत होईल. पण त्यासाठी श्रमयोग जो आहे तो तुम्हाला नीट करावा लागेल. श्रमयोगाचा अर्थ आहे तुम्हाला जे काम तुमचं आहे, नोकरी आहे, व्यवसाय आहे, जे काही तुम्ही काम करता उदरनिर्वाहासाठी, पोटासाठी, ते तुम्ही श्रमयोगाच्या भरवशावर किंवा श्रद्धेवर करायला पाहिजे. काय होतं आहे, काय जातं आहे असं न करता चिकाटी ठेवायला पाहिजे. तर तुमचा श्रमयोग किंवा तुमचं आयुष्य चांगलं सुखमय जाईल. आणि स्वस्थ चित्ती एकाग्र बुद्धी. एकाच कामावर लक्ष केंद्रित करा. दोन दगडावर पाय ठेवू नका. हे काम चांगलं आहे, ते काम चांगलं आहे, आज मी हा व्यवसाय करतो, उद्या मी तो व्यवसाय करतो. आपण अशामध्ये तुमच्याकडचा जो भांडवल आहे तो निघून जाईल ना. तुम्हाला एखाद्या धंद्यामध्ये नफा झाला, एखाद्या व्यापारामध्ये फायदा झाला, तर तोच धंदा तुम्ही करायला पाहिजे. रोज रोज धंदा तुम्ही बदलला तर काही वेळा तुम्हाला नवीन अनुभूती मिळते, पण तुमचं डोकं जे आहे ते तल्लक पाहिजे की कोणत्या व्यवसायामध्ये मला पैसा मिळू शकतो. यासाठी तुम्ही रोज वेगवेगळा धंदा करता, ठीक आहे. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर भारतामधील प्रचंड आर्थिक शक्ती असलेले उद्योगपती अंबानी, खरं खोटं मला माहिती नाही, पण ते मला असं म्हटलं जातं की ते रोज एक धंदा करून पाहायचे. म्हणजे आपण म्हणतो ना फुटपाथवरती वगैरे असं. त्यातून त्याला आयडिया मिळाली. रिलायन्स, त्यातून त्यांनी ठरवलं की हाच आपण धंदा करायचा. आणि 35व्या वर्षी त्यांनी उद्योगधंदा सुरू केला आणि 35-36व्या वर्षी ते महाउद्योगपती म्हणून नावारूपाला आले. असे कल्पक श्रमी असतात. असे चिकाटी घेणारे उद्योगपती असतात. श्रमसत्य आहे संजीवन, संतुष्ट होई श्रमसत्य. संजीवन आहे श्रमतत्व आहे, संजीवन आहे, सजीव आहे, जिवंत आहे. आता संतुष्टसुद्धा होतं. त्याला फार मोठे कष्ट घ्यावे लागत नाही. ते चटकन प्रसन्न होऊन जातं माणसावरती. काम केलं, मनासारखं झालं, मनुष्य खुश, श्रमतत्वसुद्धा खुश. दोन्ही बाजूनं आनंदी आनंद. श्रमकार्य असं घ्यावे म्हणून तुम्ही जे ठरवलं आहे श्रमकार्य, उदाहरणार्थ सुतारकाम आहे किंवा तुम्ही बिल्डिंग बांधण्याचं काम करता, तुम्ही बिल्डर आहात, तर त्या धंद्यामध्ये, त्या व्यवसायामध्ये तुम्ही चिकाटी करून ठेवली पाहिजे. अनेक अडचणी आहेत, अनेक परवानग्या घ्याव्या लागतात. बेकायदेशीर काही करू नये, सगळे कायदेशीर करा, परवानग्या घ्या आणि त्यानुसार कामं जर केली तर अडचणी येत नाही. थोडा तुम्हाला वेळ लागेल. आणि बांधकाम क्षेत्रामध्ये पैसा जास्त खर्च होतो. पण बांधकाम क्षेत्राचं असं आहे की समजा तुम्ही एक 5 खोल्या बांधल्यात आणि 5 खोल्यांना एक 2-3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष कोणी गिऱ्हाईकच आलं नाही, तरी त्या खोल्या ज्या आहेत, रूम आहेत, त्या खराब होत नाहीत. हे तुम्ही त्यांना जर व्यवस्थित कलर वगैरे मारला, रंग मारला तर नवीन दिसतात ते. आणि त्याची किंमत वाढते, तर वर्षाला त्याची किंमत वाढते. म्हणजे तुम्ही जर फळं विक्रीचा धंदा केला तर फळं खराब होतात.
माल फेकून द्यावा लागतो. तसं नाही, ते इमारतीचं काम वेगळं आहे, बांधकामाचं. त्याची किंमत वर्ष वाढत राहते. म्हणून हजारो खोल्या, हजारो रूम महानगरातून पडून आहेत. हजारो कशाला, लाखो आहेत. ज्यांनी कोणी बांधून ठेवलेल्या आहेत त्यांना माहीत आहे याची एक ना एक दिवस किंमत आपल्याला मिळणार आहे. कोणतरी भाड्याने राहील, कोणातरी भाड्याने देता येईल, किंवा त्याला गिऱ्हाईक मिळेल, याची किंमत आणखीन वाढेल. आज 25 लाख आहे, उद्या 50 लाख मिळू शकते. म्हणून त्याला रिअल इस्टेट म्हटलं जातं. रिअल इस्टेटमध्ये पैसा टाकला की खरी जी संपत्ती आहे ती मिळते. त्याला वेळ लागतो. स्तोत्र श्रमाचे महात्म्य, स्तोत्र महात्म्य, श्रमाचे थोर पालटे जीवनाचे रूप. श्रमाचे स्तोत्र आहेत ते थोर आहे. ते जर व्यवस्थित अभ्यास करून आपण पठन केलं, त्यातले जे कल्पना आहेत त्याचा पण अंमलात आणल्या किंवा आत्मसात केल्या, तर तुमच्या जीवनाचे रूपडे आहेत ते पालटून जाईल. अपार शक्ती तुम्हाला, अपार मार्ग मिळतील तुम्हाला. आणि देई श्रमानुभव महत्त्वे सर्व. श्रमानुभव हा महत्त्वाने सर्वांना मिळतो. शरीरश्रम स्तुती अवश्य करावी. आणि यासाठी तुम्ही शरीराची स्तुती करायला पाहिजे. माझं शरीर मला साथ देत नाही, माझं शरीर मला हे देतं, त्रास देतो, असं बोलून उपयोगाचं नाही आहे. आपलं शरीर हेच आपली संपत्ती आहे, हे लक्षात घ्यावी. आणि शरीराची काळजी घ्यायला पाहिजे. ताप आला डॉक्टरकडे जा, सर्दी झाला डॉक्टरकडे जा. छोट्या आजारामध्ये सुद्धा तुमच्या शरीराची काळजी तुम्ही घेतली तर तंदुरुस्त राहाल आणि तुम्हाला आजारी पडायची गरज होणार नाही. छोट्या आजारात नंतर मोठे आजार बळावतात. आणि श्रममहात्म्य जे आहे, ते श्रममहात्म्य वाचून तुम्हाला युक्ती, शक्ती आणि भक्तीसुद्धा मिळू शकते. ज्या काय बुद्धीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, चातुर्याच्या गोष्टी यामध्ये आहेत, त्याच्या तुम्हाला ओळखता आल्या, त्याचं सार तुम्हाला घेता आलं, तर ज्यांना कोणी आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं आहे तो मनुष्य हमखास यशस्वी होऊ शकतो. त्या महात्म्य वाचून. आणि हे महात्म्य आत्मसात करायला पाहिजे. वाचलं बाजूला ठेवलं असं नाही. त्यात काय सांगितलेलं आहे, कोणती गोष्ट करावी, कोणती गोष्ट करू नये, याचा बारकाईने जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला समजून येईल की ज्या गोष्टी आपण शोधत होतो त्या जवळच होत्या. आपण तिकडच्या तिकडं शोधत होतो. ज्या गोष्टी नको करायला पाहिजे त्या आपण करत होतो. आणि श्रम जे आहे, ते उद्योगधंदा जो आहे, श्रीमंत तर प्रत्येकाला व्हायचं आहे. प्रत्येकजण स्वप्न पाहतो श्रीमंतीचं, मला लॉटरी लागून दे, मला अचानक घबाड मिळून दे. पण तसं काय घडत नाही. लॉटरीमध्ये अनेकांचे पैसे गेलेले आहेत. पैसे डबल करणाऱ्या स्कीम अनेक आल्या, त्यामध्ये माणसं नुकसानीत गेली. आणि याच्यामध्ये असं आहे की आपण जर पैसा योग्य प्रकारे गुंतवला उद्योगधंद्यामध्ये, तुम्ही नका ना उद्योगधंदा करू. ज्याचा जो धंदा चालतो आहे त्याला तुम्ही भांडवल पुरवा ना. त्यातून तुम्ही शेअरिंग पैसे घ्या किंवा हिस्सा घ्या, तरी फायदेशीर आहे. अनेक धंदे असे करता येतात. जो खरा उद्योगधंदेवाला आहे त्याला तुम्ही फायनान्स करा. तुमच्याकडे पैसा पडून आहे तरी करारपत्रक करा, त्याच्यावर नजर ठेवा. तो खरोखर व्यवसाय वाढवायला पैसे खर्च करतो आहे का इतर कुठे करतो आहे. आता तुमचे पैसे डुबून जातील. आणि यासाठी चाणाक्ष व्हायला पाहिजे, चतुर व्हायला पाहिजे. श्रमी जे आहेत सगळ्यांनी चतुर व्हायला पाहिजे. पैशाचं सोंग फार काळ आणता येत नाही. मनुष्य कर्जबाजारी होतो आणि कर्जबाजारी झाला की मनुष्य काही सुचत नाही. मग पीठ घरामध्ये निर्माण होतात, अनेक अडचणी तयार होतात, समस्या निर्माण होतात. संसारामध्ये अनेक प्रसंग, असे कटू प्रसंग तयार होतात, ज्याने मनुष्य खचून जातो, निराश होतो. आणि यासाठीच श्रममहात्म्याचं जे आहे सार, ते मनुष्याने ओळखायला पाहिजे, ते आत्मसात करायला पाहिजे, आपल्या जीवनात त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे.
तरच जीवनाचं फलित एखाद्याला मिळू शकतो.